माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आई आणि मुलाच्या नात्याची महती कमी होऊ लागली आहे, अशी खंत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. अजित प्रतिष्ठानने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे आणि त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील मातापुत्रांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्योग क्षेत्रातील कमलाबाई आणि राजकुमार चोरडिया, क्रीडा क्षेत्रातील माणिक आणि नंदन बाळ, न्याय क्षेत्रातील ॲडव्होकेट अदिती आणि ॲडव्होकेट चिन्मय वैद्य, शास्त्रीय संगीत क्षेत्रातील शोभा आणि संजीव अभ्यंकर, वैद्य क्षेत्रातील डॉक्टर मेधा आणि डॉक्टर वीरेंद्र घैसास, तसेच राजकीय क्षेत्रातील पुष्पाताई आणि प्रशांत हिरे यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम होता. पुष्पाताई हिरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाहीत. महापौर वैशाली बनकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश गोळे इत्यादी व्यासपीठावर होते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आई आणि मुलाच्या नात्याची महती कमी होते की काय, अशी शंका येऊ लागली आहे. पुढच्या काळात भावनेचा ओलावा कमी होण्याची वेळ येईल तेव्हा आईसह मुलाच्या सत्कारांचा कार्यक्रम दीपस्तंभासारख्या समाजासमोर उभा राहिला, असे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. नंदनबाळ म्हणाले, राष्ट्रीय खेळाडूंना देश विदेशात मान सन्मान मिळतात, पण आपल्याच शहरात आईसह सत्कार होण्याची गोडी वेगळीच असते. अभ्यंकर म्हणाले, आईच्या रूपाने मला घरातच गुरु मिळाला. चोरडिया यांनी आईचा आणि माझा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ, असं नमूद केलं. ॲडव्होकेट अदिती वैद्य यांनी पुणेकरांचा वेगळेपणा अशा कार्यक्रमांमुळे विशेषत्वाने जाणवतो, असे नमूद केले. डॉक्टर वीरेंद्र घैसास म्हणाले, आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी लहानच असतो. आईमुळे आपण नेहमी जमिनीवर राहतो, असंही त्यांनी नमूद केले.